आधी पैंजणांचा आवाज येतो. छुम, छुम, छुम. मग तेवढ्यात एक मुलगी रडत असल्याचा आवाज येतो. तिच्या रडण्यात आक्रोश कमी असतो, जास्त असते भीती. ही भीती अंगावर काटा आणते आणि त्या डोळ्यांसमोर दिसतं एक दृश्य. अंधारा रस्ता, दाट धुकं पडलेला असावा अशी परिस्थिती आणि अंधुक उजेडात अंधुक दिसणारी एक आकृती. आकृती लांब असते म्हणून आपण डोळे बारीक करून बघतो. पण डोळे उघडताना जाणवतो अंगाला सुटलेला घाम, अंगावरचा काटा घालवणारा पण भीती वाढवणारा. कारण बारीक केलेल्या डोळ्यांना ती आकृती स्पष्ट दिसत असते. पांढऱ्या रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाऊज घातलेली एक स्त्री. तिने केस कसे विंचरले आहेत हे समजत नसलं तरी तिची डार्क लिपस्टिक डोळ्यात भरते. आपण तिच्याकडे इतकं निरखून का पाहतो याचा विचार करतानाच तिच्या पायांकडे बघावं वाटतं. पाय उलटे आहेत की सुलटे याकडे नजर जाणार तोपर्यंत मागे येणारा पैंजणांचा आवाज वाढतो. रडणं आक्रोशात बदलतं आणि डोक्यात बसते फक्त भीती. हा अनुभव भले तुम्हाला आला नसेल, पण नाशिकच्या निफाडमध्ये याची जोरदार चर्चा आहे. कारण तिकडे एक व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय. शिरवाडे धामोरे रस्त्यावर भूत दिसल्याचा, त्या भूतानं एका तरुणाला मारहाण केल्याचा. आता कोणतर चेष्टा करत असेल असं म्हणून लोक मेसेज वाचून व्हॉट्सअप बंद करायला जातात. तेवढ्यात त्यांना एक फोटो दिसतो एका तरुणाला मारहाण केल्याचा. बॅटरीचा टक्का कमी होतोय आणि भीतीचा टक्का वाढतोय आणि मग मेसेज होतोय फॉरवर्ड. व्हिडिओ आणि फोटो सकट. जितके फॉरवर्ड जास्त तितकी भीती वाटणाऱ्यांची संख्या आणि यातून होत आहे चर्चा, घाम फोडणाऱ्या चर्चा. जास्त काही नाही, या व्हिडिओचीच खरी गोष्ट सांगणारे एकदा आजूबाजूला बघा मग सुरू करा. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बुलबिडू. काही दिवसांपासून निफाडमध्ये एक मेसेज, एक व्हिडिओ आणि एक फोटो फिरतोय. मेसेज मध्ये काय तर नाशिकच्या शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका चालकाला भूत दिसलं. भूताने चालकाला मारहाण केली. आता आजवर मला भूत दिसलं असं चुपचुपके मधल्या राजपाल यादव सारखं छातीत ठोकून सांगणारे लईत लई 10 लोक आपल्याला भेटले असतील. पण माझ्या ओळखीतल्या एकानं भूत बघितलं होतं असं सांगणारे किमान 110 जण भेटून झालेत. हा नाशिक मधला मेसेज निर्माण करणारा 111वा असेल. पण हा गडी नुसता मेसेज पाठवून शांत बसला नाही. त्यानं त्याच्यासोबत एक व्हिडिओ पाठवला ज्यात कोणीतरी रडत होतं. त्याने एक फोटो पाठवला ज्यात एका तरुणाची पाठ जखमांनी भरली होती. आता ज्या रस्त्यावर भूत दिसल्याची चर्चा झाली तो रस्ता आहे नदीजवळचा. त्यामुळं रात्रीच्या वेळी आधीच प्रवास करायची भीती, त्यात या मेसेजमुळे ही भीती आणखी वाढली. काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मेसेज व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे चर्चा रंगल्या. तो पोरगा गाडीवरून जात होता पण समोर आलेल्या भूतानं त्याला अडवलं. रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली असं कोणी सांगितलं. कोणी म्हणलं त्याच्यासोबत एक मुलगी सुद्धा होती, ती घाबरून रडायला लागली. व्हिडिओत रडण्याचा आवाज येतोय तो तिचाच आहे. आता भूताची गोष्ट आहे म्हणल्यावर एकाचं 2, 2चं 3 व्हायचंच. त्यामुळे लोक सांगायला लागले पैंजणांचा आवाज भूताच्या पायातून येतोय, भूत रडतय म्हणून जवळ गेलेल्याला मारले. तर आपण लहानाचे मोठे झालो भूताच्या गोष्टी ऐकत. रात्री घरी येत होतो, वाटेत एकानं तंबाखू मागितली. आधी तंबाखू दिली, मग कळलं ते भूत होतं. मग काय त्याच्याशी कुस्ती खेळली, त्याला आसमान दाखवलं आणि मग घरी आलो असं सांगणारा एक माणूस तर ओळखीचा असतोय. बरं, तुमची ओळख असलीच कमी तर दुसरा माणूस असतोय ज्याला एखाद्या ठिकाणी भूत दिसतं तो अजिबात घाबरत नाही. आपण कसे घाबरलो नाही हे दाखवायला तो 4 जणांना घेऊन जातो, पण नेमकं त्याच वेळी ते भूत तिथं नसतं. पण नाशिकचं हे भूत जरा वेगळं निघालं. हे दिसलं एकालाच, ज्याला दिसलं त्यानं मार पण खाल्ला, व्हिडिओ पण बनवला. पण त्याच्यानंतर हे भूत कुणालाच दिसलं नाही. विषय सोप्यात सुटला होता तर लोकांनी भूताला त्याची पर्सनल स्पेस द्यायला हवी होती. पण लोक म्हणली नाही, आम्हाला चर्चाच करायची. चर्चेतून 2 गोष्टी झाल्या. पहिली म्हणजे लोक घाबरली. माध्यमांनी इथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की शिरवाडे धामोरे रस्त्यावर भूत असल्याच्या मेसेजमुळे गावातली लोक प्रचंड घाबरलेत. इतक्या वर्षात कधी इथं कोणाला भूत दिसलं नव्हतं. आता अचानक मेसेज व्हिडिओ फिरायला लागले. अशानं गावातली मुलं घाबरलीत. उद्या शाळेत जाताना त्यांना भीती वाटायला लागली तर काय करायचं, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना दिल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भूताचं सत्य समोर आलं. तर सत्य लई सिंपल आहे. भूतानं मला तंबाखू मागितली हे गावभर फिरून सांगणारे लोक आपल्याकडे ढिगाणी आहेत. मग ज्या पोरानं भूत डोळ्यानं पाहिलं, पाठीचं साल निघेपर्यंत मारहाण सहन केली, त्यानं निदान 4 मित्रांना तर सांगितलं असतं. बरं, बाकी कुणाला नाही तर ज्यांनी पाठीचा फोटो काढला त्यांना तर सांगितलं असतं. पण असं काहीच घडलं नाही. भूत ज्याला दिसलं
त्यानंच मार खाल्ला असणार आणि त्यानंच व्हिडिओ पण काढला असणार. कारण जर व्हिडिओ दुसऱ्यानं काढला असता तर त्याला न मारता भूत का सोडल. चेष्टा लय झाली. मेन पॉइंट सांगतो. मुळात इथं भूतबीत काही नाहीये. व्हिडिओ आहे खोटा. व्हिडिओमध्ये जो रडण्याचा आवाज येतोय तो YouTube वरून उचलून घेतलाय. बरं, आता गंडवायचा विषय करायचाच आहे तर निदान कष्ट तरी घ्यायचे होते. पण व्हिडिओ बनवणारा गडी शॉर्टकट मारायला गेला आणि फसला. व्हिडिओत सुरुवातीला जो रडतानाचा आवाज येतो तो YouTube वरून घेतलाय. YouTubeला वुमन क्राईंग साऊंड हॉरर असं सर्च केलं की 9 वर्ष जुन्या पहिल्याच व्हिडिओत हा आवाज झटकन ऐकायला मिळतोय. हा व्हिडिओ संपला की तो व्हिडिओ बघा, म्हणजे ऐका. हेडफोन घालून ऐका आणि 40 सेकंद होईपर्यंतच ऐका. त्याच आवाजाला इफेक्ट दिला की हा व्हायरल व्हिडिओतला आवाज तयार होतोय. राहिला प्रश्न फोटोचा, तर यापेक्षा भीतीदायक फोटो नेटवर आहेत. पण म्हणलं ना, हा गडी शॉर्टकट मारायला गेला आणि फसला. बरं, हा गडी नाशिक मधलाच आहे का? तर नाशिक मध्ये हा व्हिडिओ व्हायरल करणारा कार्यकर्ता आहे आळशी. कारण त्यानं खोड काढायची तर ठरवली पण व्हिडिओ जुनाच वापरला. काही दिवस आधी हा व्हिडिओ सांगलीत भूत दिसला असं म्हणत व्हायरल केला जात होता. त्याच्या आधी नंदुरबार होतं, तर त्याच्या आधी नगर. एकदा नाही अनेकदा हाच व्हिडिओ, हेच भूत, तीच पैंजण आणि तेच रडणं. शहर बदलून व्हायरल झाले. इतक्या वेळा व्हायरल झाले की भूत आठवड्यातले 90 तास काम करतं का काय असा डाऊट यावा. पण या भूताला 90 तास काम करावं लागतंय कारण फॉरवर्ड करणाऱ्याच्या हाताला काम नाहीये. असो, आपलं काम होतं खरं काय ते सांगायचं. अन्निसचे कार्यकर्ते जिथं भूत असल्याची अफवा होती त्याच जागेवर अमावस्येच्या रात्री कार्यक्रम घेऊन प्रबोधन करणार आहेत. ते त्यांचं काम करणार आहेत. या सगळ्यात भूताचं काम तेवढं संपलंय. कारण निफाडमध्ये भूत दिसणं ही अफवाच आहे हे स्पष्ट झाले. आता भूताचा मेसेज दुसऱ्या शहरात ट्रान्सफर होईल. त्याला नवा मसाला लावला जाईल. पैंजणांचा आवाज तेवढा कायम राहील. तसे फिमेल भूतांच्या गोष्टी बदलत असतात पण 2 गोष्टी कायम राहतात. एक पैंजण आणि दुसरी किंचित का होईना पण वाटणारी भीती.